नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। यामध्ये आपण जीके आणि करंट अफेअर्सचा समावेश केलेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओ सर्वांसाठी महत्त्वाचा असणार आहे। ठीक आहे, लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती कादंबरी वि.स. खांडेकरांनी लिहिलेली नाही? कोणती? तर मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, मृत्युंजय। ही जी कादंबरी आहे ती वि.स. खांडेकरांनी लिहिली नसून शिवाजी सावंत यांनी लिहिली आहे। ठीक आहे, मृत्युंजय ही कादंबरी बऱ्याच वेळेला परीक्षेत रिपीट होत असते। शिवाजी सावंत हिचे लेखक आहेत। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे। अमृतवेल, क्रौंचवध, ययाती या तीनही कादंबऱ्या वि.स. खांडेकरांनी लिहिलेल्या आहेत। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, जैव तंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? जैव तंत्रज्ञान विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? नागपूर या ठिकाणी आहे। पर्याय क्रमांक बी, नागपूर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतर प्रश्न आहे बघा, राष्ट्रीय सुरक्षा दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय सुरक्षा दिवस केव्हा साजरा केला जातो? 4 मार्च रोजी साजरा केला जातो। पर्याय क्रमांक ए, 4 मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा केला जातो। 8 मार्चला काय साजरे केले जाते? तर बघा, जागतिक महिला दिन 8 मार्चला साजरा केला जातो। 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो। त्यानंतर 12 जानेवारीला राष्ट्रीय युवक दिन किंवा युवा दिन साजरा केला जातो। आपलं मूळ उत्तर आहे राष्ट्रीय सुरक्षा दिवस 4 मार्च। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, धबधबा व राज्याबाबतीत चुकीचा पर्याय निवडा। धबधबा व राज्याबाबतीत आपल्याला चुकीचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे। तर मित्रांनो, दूधसागर हा धबधबा गोव्यामध्ये आहे, चित्रकूट हा छत्तीसगडमध्ये आहे, शिवसमुद्रम हा कर्नाटकमध्ये आहे, वजराई हा राजस्थानमध्ये नसून आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। त्यामुळे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, वजराई, राजस्थान। वजराई हा धबधबा सातारा या जिल्ह्यामध्ये आहे। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, भारताच्या मुख्य माहिती आयुक्त पदावर सध्या खालीलपैकी कोण कार्यरत आहेत? मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत मित्रांनो? तर बघा, हरिलाल समरिया हे भारताचे सध्याचे मुख्य माहिती आयुक्त आहेत। हरिलाल समरिया। ठीक आहे, विचारलं जाऊ शकते आपल्याला, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? अजित डोवाल हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत। त्यानंतर बघा, महान्यायवादी विचारले तर आर व्यंकटरमणी हे भारताचे महान्यायवादी आहेत। ठीक आहे, मूळ उत्तर आहे आपलं मुख्य माहिती आयुक्त हरिलाल समरिया। त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या भारताच्या सरन्यायाधीशांच्या वडिलांनी देखील भारताच्या सरन्यायाधीशाचे पद भूषविले आहे? म्हणजे कोणाचे वडील देखील भारताचे सरन्यायाधीश राहिलेले आहेत? तर बघा, आपल्या आता असलेल्या धनंजय चंद्रचूड, डी.वाय. चंद्रचूड यांचे वडील हे देखील भारताचे सरन्यायाधीश राहिलेले आहेत। त्यामुळे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, धनंजय यशवंत चंद्रचूड। या ठिकाणी यशवंत चंद्रचूड हे देखील भारताचे सरन्यायाधीश राहिलेले आहेत। मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल कोणत्या वर्षी तर कमेंट करून सांगा। ठीक आहे, तर मित्रांनो, डी.वाय. चंद्रचूड हे बघा भारताचे कितवे सरन्यायाधीश आहेत? 50वे सरन्यायाधीश आहेत। डी.वाय. चंद्रचूड हे 50वे सरन्यायाधीश आहेत। त्यानंतर बघा, 47वे जर विचारले तर बघा, शरद अरविंद बोबडे हे 47वे। त्यानंतर बघा, 48वे विचारले तर नुथलपती व्यंकटरमण हे 48वे आणि उदय उमेश ललित हे 49वे, धनंजय यशवंत चंद्रचूड हे 50वे। ठीक आहे, हे 4 लक्षात ठेवायचे आहेत। पहिले सरन्यायाधीश लक्षात ठेवायचे आहेत या ठिकाणी हरिलाल कानिया हा शब्द लक्षात ठेवायचा मित्रांनो। भारताचे पहिले सरन्यायाधीश होते हरिलाल कानिया। ठीक आहे, पहिले आणि हे 4 लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यानंतर प्रश्न आहे बघा, न्यू मूर बेटासाठी कोणत्या 2 देशांमध्ये विवाद आहे? न्यू मूर बेट मित्रांनो, या बेटासाठी बघा भारत व बांगलादेश या 2 देशांमध्ये विवाद आहे। भारत व बांगलादेश। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, घटनेच्या कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते? घटनेच्या कोणत्या कलमानुसार मित्रांनो? पर्याय क्रमांक सी, 280 कलमानुसार राष्ट्रपती
वित्त आयोगाची स्थापना करतात? कलम 280 लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी. ठीक आहे. तर बघा भारतामध्ये सध्या कितवा वित्त आयोग चालू आहे? 15वा वित्त आयोग चालू आहे. ठीक आहे. वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत 15व्या? नंदकिशोर सिंग. ठीक आहे. NK सिंग यांनाच म्हटलं जातं हे अध्यक्ष आहेत 15व्या वित्त आयोगाचे. ठीक आहे. 16वा वित्त आयोग सुरू होणार आहे बघा. त्याचे अध्यक्ष कोण असणार आहेत तर अरविंद पनगारिया. ठीक आहे. आता आहेत NK सिंग. तर मित्रांनो या ठिकाणी कलम 76 कशाशी संबंधित आहे? महान्यायवादी. ठीक आहे. त्यानंतर बघा कलम 315 कशाशी संबंधित आहे? MPSC UPSC याच्याशी संबंधित आहे. त्यानंतर 324 कशाशी संबंधित आहे? निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. ठीक आहे. आपलं मूळ उत्तर काय? वित्त आयोगाची स्थापना 280 कलमानुसार केली जाते. त्यानंतर प्रश्न आहे बघा, मोटार वाहन कायद्याच्या कोणत्या कलमात हिट अँड रनची तरतूद आहे? मोटार वाहन कायद्याच्या कोणत्या कलमात हिट अँड रनची तरतूद आहे मित्रांनो? तर बघा 161 कलम 161 याच्यामध्ये हिट अँड रनची तरतूद आहे मोटार वाहन कायद्यामध्ये. ठीक आहे मित्रांनो. मोटार वाहन कायदा जो आहे तो बघा भारतामध्ये कधी अस्तित्वात आलेला आहे तो कमेंट करून मला सांगायचा आहे. ठीक आहे. मोटार वाहन कायदा हा भारतामध्ये केव्हा अस्तित्वात आला मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याच्या 161व्या कलमात हिट अँड रनची तरतूद आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री सध्या कोण आहेत? महाराष्ट्राचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री सध्या कोण आहेत? कोण आहेत मित्रांनो? शंभूराज देसाई. शंभूराज देसाई हे बघा महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री आहेत. धनंजय मुंडे हे कृषी मंत्री आहेत आणि राधाकृष्ण विखे पाटील हे महसूल मंत्री आहेत. ठीक आहे. आपलं मूळ उत्तर आहे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई. त्यानंतर प्रश्न आहे का, थोलू बोमालाटा हा कोणत्या राज्याशी संबंधित भावल्यांचा खेळ आहे? थोलू बोमालाटा कोणत्या राज्याशी संबंधित आहे? आंध्र प्रदेश. ठीक आहे. आंध्र प्रदेश या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक D आंध्र प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न आहे, मागील 25 वर्षात गुगलवर सर्वाधिक सर्च केला जाणारा क्रिकेटर कोण? कोण असणार आहे मित्रांनो? विराट कोहली. या ठिकाणी विराट कोहली हा मागील 25 वर्षामध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केला जाणारा क्रिकेटर आहे. ठीक आहे. ॲथलीट जर विचारलं मागील 25 वर्षात गुगलवर सर्वाधिक सर्च केला जाणारा ॲथलीट तर बघा क्रिस्टियानो रोनाल्डो. ठीक आहे. हा फुटबॉलपटू आहे. क्रिकेटर विचारलं तर विराट कोहली. गायक विचारलं तर टेलर स्विफ्ट. ठीक आहे. हिला टाईम मॅगझिनचा 2023चा पर्सन ऑफ द इयर हा अवॉर्ड भेटलेला आहे टेलर स्विफ्ट यांना. त्यानंतर प्रश्न आहे, माहितीचा अधिकार कायदा अस्तित्वात आला तेव्हा भारताचे राष्ट्रपती कोण होते? कधी आलेला आहे माहितीचा अधिकार? तर बघा 2005 हे वर्ष लक्षात ठेवायचं आहे. यावर्षी माहितीचा अधिकार हा कायदा भारतामध्ये आलेला आहे. ठीक आहे. तर त्यावेळी राष्ट्रपती कोण होते बघा भारताचे? तर APJ अब्दुल कलाम. ठीक आहे. पर्याय क्रमांक A APJ अब्दुल कलाम यांच्या काळामध्ये RTI हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. ठीक आहे. पंतप्रधान विचारले तर बघा मनमोहन सिंग हे होते. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, बाळ गंगाधर टिळक यांनी कोणते मराठी वर्तमानपत्र प्रकाशित केले होते? ठीक आहे. मराठी विचारलेलं आहे या ठिकाणी. तर बघा केसरी हे जे वृत्तपत्र आहे ते मराठी वृत्तपत्र होते आणि मराठा हे जे वृत्तपत्र आहे ते इंग्रजी वृत्तपत्र होते. हे दोन्ही लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले होते. ठीक आहे. लक्षात ठेवा मराठा इंग्रजी, केसरी मराठी. त्यानंतर बघा न्यू इंडिया कोणी सुरू केलेलं तर बिपिनचंद्र पाल यांनी. ठीक आहे. न्यू इंडिया हे बिपिनचंद्र पाल यांनी सुरू केलेलं. दर्पण कोणी सुरू केलेलं? बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेलं. त्यानंतर प्रश्न आहे, DRDOचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? DRDO. ठीक आहे. DRDOचे अध्यक्ष कोण आहेत सध्या? तर समीर कामत. पर्याय क्रमांक C समीर कामत हे DRDOचे अध्यक्ष आहेत. इस्रोचे विचारले तर श्रीधर सोमनाथ. ठीक आहे. त्यानंतर बघा IBचे महासंचालक विचारले तर तपन कुमार डेका. ठीक आहे. IBचे. तर मित्रांनो DRDOची स्थापना कधी झाली कमेंट करून सांगायचं आहे मला. DRDOचे अध्यक्ष आहेत समीर कामत. स्थापना कधी झाली ते कमेंट करून सांगा. त्यानंतर प्रश्न आहे, खालील कोणत्या वस्तूच्या हालचालीला आवर्ती हालचाल म्हणून ओळखले जाते? कोणत्या? या ठिकाणी लंबक.
पर्याय क्रमांक डी लंबक याच्या हालचालीला बघा आवर्ती हालचाल म्हणून ओळखले जाते. पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. दररोज 5 वाजता आपण आपल्या चॅनलवर पोलीस भरतीसाठी प्रश्नसंच अपलोड करत असतो. ठीक आहे, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.